हॅलो, वेलकम टू दिस चॅनल। आज आपण खमंग असं मेथकूट बनवतो आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी, त्याच्या अर्धी उडदाची डाळ, तेवढीच मुगाची डाळ, अर्धी वाटी तांदूळ, मीठ, मेथ्या, जिरे, मोहरी, लाल मिरची, सुकी लाल मिरची, हिंग, एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 4-5 लवंगा आणि 7 ते 8 काळे मिरे। माझ्याजवळ काळे मिरे नव्हते म्हणून मी काळ्या मिऱ्याची भरड केली होती, तीच घेतलेली आहे। आणि मी हे सगळं छानसं भाजून घेऊन त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे। तर आता आपण सुरू करूया कृतीला। तर सर्वात पहिले मी ही चण्याची डाळ मी मस्तपैकी भाजून घेते। ही मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे बघा, ही किती छान भाजल्या झाली आहे, याचा रंग आता बदलतो आहे। आपण आता हे एका ताटात काढून घेऊया। ही डाळ अजिबात करपली नाही पाहिजे, नाही तर मेथकुटाला करपल्याचा वास येईल। मी थोडेसे गहू घालते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातले तरी चालतात। आता हे पण आपण छान भाजून घेऊया। हे बघा, गहू किती छान फुलतायत, याच्या लाह्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। हे आपण त्यामुळे छान भाजले गेले। आता आपण हे लगेच काढूया। बघा कसे छान तडतडताना दिसतंय। ही मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच भाजते। त्याला पण आपण अगदी बारीक गॅसवर, छान मंद गॅसवर कलर बदलेपर्यंत ह्याला आपण छान भाजून घेऊया। छान भाजले गेलेत आता। आता हे आपण काढून घेऊया। आपण हे आता लाल मिरची आणि लवंग आपण छान परतून घेऊया। हे पण आता आपल्या भाजल्या गेल्या आहेत। तर आपण मोहरी भाजून घेऊया छान। तर मस्तपैकी जिरे भाजून घेऊया। आपली कढई गरम असल्यामुळे जिरे पण पटकन भाजले गेले। आता आपण ते काढून घेऊ शकता। आता आपले धने छान भाजले गेले आहेत। आता आपण हे यामध्ये टाकूया। सर्व छान एकत्र करू आणि हे मस्त थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून त्याला बारीक करू। किती सुंदर कलर दिसतोय बघा। असं मीठ घालते याच्यामध्ये आणि अर्धा चमचा सुंठ पूड घालणार आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि आता ह्याला छान बारीक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे बघा, आता हे थोडंसं बारीक झालेलं आहे। मला थोडासा याचा कलर अजून पिवळा पाहिजे म्हणून मी थोडीशी हळद घालते अजून ह्याच्यामध्ये। तुम्हाला जर पिवळा मेथकूट आवडत असेल तर तुम्ही हळद घाला, नाही तर हा पण कलर छानच दिसतो। हळद नाही घातली तरीही त्याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही। आता आपलं हे मेथकूट मिक्सरमधून बारीक करून झाले। आता आपण याला छानपैकी चाळून घेऊया। हे जेवढं बारीक असेल तेवढं छान। तर मी ही बारीक चाळणी असेल तुमच्याकडे तर बारीक चाळणीने पण तुम्ही चाळून घेऊ शकता। तयार आहे। आता हे आपण
एअरटाईट काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या बाटलीत आपण भरून ठेवू। हे अगदी महिनाभर 2 महिने पण छान टिकतं। हे जेवढं तुम्ही बंद ठेवाल तेवढा त्याचा वास खूप छान राहतो। हे भातासोबत, मऊसुत्त भातासोबत तूप, मेथकूट, मीठ आणि भात, वाव, फारच मस्त लागतं। हे पोह्यांसोबत, पातळ पोह्यांमध्ये कालवून सुद्धा आपण उन्हाळ्यात खाऊ शकतो। मुरमुऱ्यांवर पण टाकून खाऊ शकतो। इवन आपण चिवड्यामध्ये सुद्धा ह्याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी टाकू शकतो। अशा नवीन नवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।